फक्त काही मिनिटात तयार होणारा हा खमण ढोकळा पाहिल्यावर तुम्ही बाजारातून आणणंच बंद कराल, इतकी छान ही रेसिपी आहे. तर रेसिपी कुठे न स्किप करता पूर्ण पहा. नमस्कार, कुक विथ अश्विनी कोडीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण सर्वात आधी एक डब्बा भरून प्रेमिक्स घेतलं आहे. हो, हे प्रेमिक्स मी घरीच तयार केलं आहे. जर तुम्हालाही हे प्रेमिक्सची रेसिपी हवी असाल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला प्रेमिक्सची रेसिपी हवी आहे. मी तुमच्यासाठी संपूर्ण अशी रेसिपी घेऊन येईल. आता गरजेप्रमाणे आपल्याला पाणी घालायचे. पाणी घालून मस्त असं आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचे. या ढोकळ्यामध्ये आपल्याला वरून अजिबात सोडा किंवा इनो किंवा कुठल्याही गोष्टी न घालता आपला हा ढोकळा एकदम छान असा स्पंजी आणि सॉफ्ट असा रेडी होणार आहे. जर रेसिपी शेवटपर्यंत पाहाल तर तुम्हाला कळेलच की आपला हा ढोकळा कसा बनवून तयार झाला होता. त्यासाठी सांगते, रेसिपी कुठे न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, मस्त आपण गरजेप्रमाणे पाणी घालून ह्या ढोकळ्याचं प्रीमिक्स जे होतं ते आता मिक्स करून घेतलं आहे आणि असं मस्त असं पातळ असं आपल्याला बॅटर रेडी करून घ्यायचे. बघू शकता, चम्मचच्या मदतीने मी तुम्हाला दाखवतेच की कोणत्या पद्धतीने आपल्याला याचे बॅटर रेडी करायचे. आता हे बॅटर रेडी झालं आहे. आता आपण याला बाजूला ठेवूया आणि पूर्वतयारी करून घेऊया. आता मी एक डब्बा घेतला आहे. जर तुमच्याकडे कुकरचा किंवा ढोकळा बनवायचा डब्बा असेल त्या डब्बाचाही तुम्ही वापर करणार तर चालेल. नसेल तुमच्याकडे डब्बा तर असा तर डब्बा प्रत्येकाकडे असतो, चपाती किंवा मसाल्याचा डब्बा. त्याच्यामध्ये तेल घालायचं, तेल मस्त असं लावून घ्यायचं आणि नसेल तुम्हाला तेल लावायचं तर बटर पेपरचाही तुम्ही वापर करू शकता. आता आपण जे बॅटर होतं ते बॅटर आपण आता या डब्यामध्ये वतून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही ही रेसिपी पाहत असाल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी आपले रेसिपीचं नोटिफिकेशन येईल. आणि हो, जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचं आभार व्यक्त करू शकेल. तर चला, तर मग सगळं बॅटर आपण आता या डब्यामध्ये वतून घेतलं आहे. डब्याला थोडा टॅप करूया, जेणेकरून याच्यामध्ये थोड्या हवा वगैरे असेल ते मिटेल आणि आपला ढोकळा मस्त असा जाळीदार रेडी होईल. आता मी कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलं होतं. पाणी तापल्यानंतर त्याच्यामध्ये जाळी टाकणार आहे. जाळी टाकल्यानंतर आता आपण हा डब्बा जो होता तो डब्बा आता आपण याच्यामध्ये टाकून ठेवून घेऊया. हवं तर तुम्ही कुकरमध्येही ठेवू शकता. कुकरमध्ये ठेवल्यानंतर लवकर हा ढोकळा असा आपला शिजून रेडी होतो. आता आपल्याला 20 मिनटं लागणार आहेत. 20 मिनटं नंतर पाहिलं तर बघू शकता ढोकळा मस्त असा फुलून आपला रेडी झालेला आहे. आता मी चाकूच्या मदतीने चेक करते की आपला ढोकळा शिजून रेडी झाला आहे की नाही. बघू शकता, थोडं मला असं वाटलं की ढोकळ्याचं बॅटर आपल्या चाकूला लागतं आहे, म्हणून मी अजून 2-3 मिनटासाठी हा ढोकळा वाफवून घेतला. वाफवल्यानंतर ढोकळा मी एका साईडला काढून घेतलेला आहे. मस्त आपला सॉफ्ट आणि पंजी ढोकळा वाफवून रेडी झालेला आहे. आता याला गार होण्यासाठी एका बाजूला आपण ठेवून देऊया. गार झाल्यानंतर आपण ढोकळ्याच्या कडा मोकळा करून घेऊया. अगदी सहजपणे या ढोकळ्याच्या कडा मोकळ्या होतात आणि एकदम छान हा ढोकळा खायलाही लागतो. एकदम सॉफ्ट आणि पंजी आपला ढोकळा बनवून रेडी झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये याला एका साईडने टॅप करून ढोकळा काढून घेऊया. बघू शकता, अजिबात आपला ढोकळा कुठंही फाटला वगैरे नाही. एकदम छान आपला हा ढोकळा रेडी झालेला आहे. एकदम झाडी पण एकदम छान आलेली आहे आपल्या ढोकळ्याला आणि एकदम पंची असा सॉफ्ट आपला ढोकळा रेडी झालेला आहे. चला, तर मग आता आपण चाकूच्या मदतीने हा ढोकळा मस्त असा कट करून घेऊया. हवं तर तुम्ही कट करण्याच्या आधीही तुम्ही याच्यामध्ये फोडणी घालू शकता, पण मी कट केल्यानंतर याच्यावर फोडणी घालणार आहे. आता मस्त आपले चौकोन आकाराचा ढोकळा आपण कट करून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे पीस जे आहेत ते छोटे किंवा मोठे करू शकता, पण मी थोडे मीडियमच साईजचे पीस ठेवते, जेणेकरून आपला ढोकळा मस्त असा स्पंजी आणि मोठ्या साईजचा दिसेल. म्हणून बघू शकता, आता माझा हा ढोकळा कट करून झाला आहे आणि मी तुम्हाला जवळून दाखवते की कसा आपला सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा रेडी झाला आहे. बघू शकता, एकदम जाळीदार आणि सॉफ्ट आणि पंजी आपला ढोकळा हा रेडी झाला आहे. आता मी याच्यावर फोडणी घालण्यासाठी पॅनमध्ये छोटा आपला तडका पॅन असतो त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेलामध्ये मी मोहरी, थोडे कढीपत्ता आणि
मिरचीची फोडणी घालणार आहे. हवं तर तुम्ही शुगर सिरप असतं ना तेही तुम्ही घालू शकता. एकदम छान हा ढोकळा आपला रेडी होतो. शुगर सिरप घातल्याने एकदम छान लागतो. पण माझा मुलगा जो आहे ना तो गोड ढोकळा अजिबात खात नाही, म्हणून मी असाच फोडणी घालून त्याला देणार आहे. बघू शकता मिरची, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी आपली टाकून रेडी झाली. वरून आपण थोडी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर जर तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ओलं नारळाचा चवही तुम्ही याच्यावरती घालू शकता. एकदम छान आपला स्पंजी ढोकळा रेडी आहे. काही मिनटातच रेडी होतो आणि काही सेकंदातच संपतो. एकदम छान असा स्पंजी ढोकळा रेडी झाला आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट आणि पंजी हा ढोकळा आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ को लाईक करा, सबस्क्राईब करा. इथपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.